आता चाललोय साऊथ इंडियाची ट्रिप करायला. तर एक हफ्त्याची आपण ट्रिपला चाललोय. हे आपण 8 मित्र चाललोय. किती असेल? हेमंत आणि आकाश आपल्या गिरनारच्या ब्लॉगमध्ये होते. आणि बाकी हा अभिषेक आहे, वैभव, आदर्श, आयुष, आशुतोष. तर आपण चाललोय एक हफ्त्याच्या ट्रिपला. तर आपली ही डिवोशनल ट्रिप होणार आहे. त्यामध्ये आपण 2 स्टेट आंध्र प्रदेश आणि तमिळनाडूमधले थोडे स्पॉट्स करणार आहोत. तर बाई ट्रिपचे कॅश आले. पहिले पोरांनी डब्बे घेऊन आलेत. आशुतोष काय आणलंस? पनीर, कांदा बने सोबत, चिकन मसाला. पोराचा जेवताना कांदा फोडतात. तर आपण चाललोय नागरकोइल एक्सप्रेसने. मी आणि वैभवने तर कल्याणवरून ज्यांनी ठाण्यावरून ट्रेन पकडली. जेवणाचा कार्यक्रम चाललाय यांचा. आकाश ओढवर का भाई, बजेटचं टेन्शन घेऊ नको भाई. आपले हेमंतने आताच पैसे मोजले. कोणी आणले ते पण नाव बसा. काय आणलंय भाई? आपण चाललोय कुठे आणि यांनी अंडे आणले. लेकिन एक सेकंड. आशुतोष काय आणलंस? पनीर. मी खाल्लेलं नाहीये, पण मी खाल्लेलं नाही. मी आणलेलं आहे, मी खाल्लेलं नाही. हेमंत बजेटचं टेन्शन नाही ना आपल्याला? एक नंबर भाई. हेमंत बोललेलं आहे आता. टेन्शन नाही. काय पाहिजे ते का, पण जिथे झोपाय सांगेल तिकडे झोपा. काय पाहिजे ते का. तू सोय कर, कुठेही झोपू. तू पहिला पुढे लाईनीत उभा राहा. अरे पागल. हा हेमंत इन्स्ट्रक्शन दे आपल्याला पोरांना ट्रिपच्या आधी. डिवोशनल ट्रिप आहे आणि बॉयज ट्रिप आहे, म्हणजे फुल ऑन चॅलेंज सर. ठीक आहे सर. चॅलेंजसाठी तयार राहा. आणि सकाळी आपल्याला लवकर सगळं स्टार्ट करायचं आहे. जर्नी 3 वाजल्यापासून चालू करायचं. बेसिकली 2:30 वाजता उठणार आपण. सगळ्यांकडे मेंटली प्रिपेअर होतो. तर सगळ्यांकडे फक्त आजचा दिवस आहे झोपण्यासाठी, नाहीतर नंतर झोप नाही आपल्याला हप्ताभर. आता पण 11 वाजवले तुम्ही लोकांनी जेवायला. ठीक आहे ना, उद्याचा 11 वाजता उठू शकतो ना आपण. उद्याचा काय प्रॉब्लेम? सकाळचा फ्रूट ब्रेकफास्ट करतोय. गुड मॉर्निंग. जस्ट आम्ही आता रेणीगुंटाला उतरून स्टेशनच्या बाहेर आहे. इथून आंध्र प्रदेशमध्ये तिरुपती बालाजींचं दर्शन घ्यायचं आहे. तिथून पुढे रामेश्वरमला जाणार आहे. त्याच्या पुढे मदुराई करून आपण मुंबईला येणार आहे. तर असा काही प्लॅन आहे. त्यासाठी आपण सगळ्यांनी 7 दिवसाची सुट्टी काढून चाललोय. आणि ही बॉयज ट्रिप होणार आहे. तर आपलं काय प्लॅन वगैरे काहीच नाही आहे. ना रूम बुक आहे, ना काय आहे, ना दर्शन टोकन आहे. आमच्याकडे काहीच नाही आहे. ही बॉयज ट्रिप अशी होते, अशी बॉयज ट्रिप असते. काहीच प्लॅनिंग नाही. इकडे येऊन हॉटेल रूम बुक करतायत. भेटलं का आशुतोष हॉटेल? बघ आता आम्ही ओला उबर बघतोय आमच्या लोकेशन पर्यंत जाण्यासाठी. किती सांगते? 442. बॉयज ट्रिप अशी असते का विदाउट प्लॅनिंग? आपली बजेट ट्रिप होणार आहे एकदम. आपण आपले 2 मित्र कुठे गेलेत आशुतोष? रिक्षा बघायला गेले. ओलावर पण आपण प्राइस वगैरे चेक करतोय. 442 सांगतोय. रिक्षा जेवण बघायचे. बजेट ट्रिप अशीच असते. 10 रुपये कमी होत असतील तरी तिकडे जाणार. थोडे पैसे वाचवण्यासाठी आम्ही स्टेशन चाललंय आमचं. तर माझ्या स्टेशन आहे, तिथून आम्ही निघालो. एक रिक्षा पकडली. ही रिक्षा आम्हाला घेऊन जाणार आहे. तिकडे आम्ही होमस्टे करतोय. मग असं काय आम्ही रूम कुठे बघतोय असे रूम आता आम्ही जवळपास भूदेवी कॉम्प्लेक्सच्या जवळ बघतोय, कारण आपल्याला अरिपेरी मधून वरून चढून जायचं आपल्याला. तर अरिपेरीच्या जर जायचं असेल तर तिथं भूदेवी कॉम्प्लेक्सला तिकीट मिळतं. भूदेवी कॉम्प्लेक्सपासून जवळपास 1 किलोमीटर अंतरावरती एक हॉटेल बघितलेलं आहे हेमंतने. आता बघूया तिथे जाऊन काय होतंय. आणि उद्या आम्ही तिरुपती दर्शन करायला जाणार आहे. तर स्टेअर्सच्या मार्गाने जाणार आहे वरती. तर त्याच्या जवळपास आम्ही रूम बुक करतोय. दोघांनी घेतलं तर फक्त 2000. आता आम्ही रिक्षाने इकडे तिरुपती सिटीला आलेलो आणि इथे आम्ही होमस्टे बुक केलेला. थोडा बजेट वाढवला आम्ही. इथे AC रूम बुक केले 2 BHK 8 लोकांसाठी. तर ती दाखवतो मी थोड्या वेळात. त्याच्या आधी आम्ही इथे टेरेसवर आलेलो. टेरेसवरून इथे व्ह्यू बघतोय ना, पूर्ण तिरुपती सिटी दिसते. माझ्या पाठीवर बघू शकता पूर्ण तिरुपती सिटी. तर हेमंत आता प्लॅन काय आपला? चेक इन केलंय आपण. तिरुपतीमध्ये आहोत सध्या. तर प्लॅन सध्या आपण फक्त एक्सप्लोर करणार आहे तिरुपती पूर्ण. मेन तर आम्हाला तिकीटचं जेवर आपल्याला तिकीट्स लागतात, दर्शन तिकीट्स. तर भूदेवी कॉम्प्लेक्सवर जाऊन तिकीटची अरेंजमेंट कशी आहे ते आपण बघणार. नंतर इस्कॉन टेम्पल आहे बाजूला. इस्कॉन टेम्पलमध्ये पण जाऊयात.
आणि मग तिकडे कपिल तीर्थ म्हणून एक आहे देवस्थान, तिकडे तेही करू आणि मग संध्याकाळी जेवण, बस संध्याकाळी एवढंच आहे संध्याकाळी. आता रूम दाखवतो मी तुम्हाला. अशी काय रूम भेटली आपल्याला, मस्त रूम भेटली आहे. इथे AC रूम आहे, इकडे एक बेडरूम आणि इथे वॉशरूम आहे, टॉयलेट वॉशरूम. असा हॉल आहे, मोठासा हॉल आहे. आणि इकडे एक बेडरूम आहे आणि हा पण AC रूम आहे, इकडे पण टॉयलेट वॉशरूम आहे. चांगल्यामध्ये भेटली नाही मग, म्हणजे फेअर. पोरांनी बजेट वाढवलं, AC रूम घेतली 2 BHK. तर आपल्याला किती 2,500 मध्ये भेटली. 2,500 मध्ये 2 BHK AC रूम भेटले 24 आवर्स साठी. फेअर प्राइस आहे, म्हणजे जास्त ओव्हर बजेट पण नाही, ठीक आहे, चांगली गुल्लक भेटली आपल्याला. इथे किचन पण आहे प्लस. आणि इथे कोणाला गॅलरी पण आहे, इकडे पण वॉशरूमला कोण यूज करू शकतो. बाहेरचा व्ह्यू असा आहे. हे होमस्टेचं कार्ड आहे, श्री व्यंकटेश्वरा होमस्टे, तिरुपती सिटीमध्येच आहे आणि या सर्व्हिसेस आहेत त्यांच्या. इफ यू आर प्लॅनिंग यू कॅन विजिट. हा आपला होमस्टे आहे. मी सगळे फ्रेश होऊन बाहेर आलो हॉटेलच्या. तर आता इथे तिरुपती सिटीला थोडं एक्सप्लोर करूया. इकडे पुढे इस्कॉनचं टेम्पल आहे, तिकडे जाऊया. आणि आम्ही बॉयज ट्रिप अशीच होती, जास्त प्लॅन नव्हती केली. तर आमच्याकडे तिरुपतीला दर्शन करायचं आपल्या, तर आपल्याकडे काहीच नाही कुपन वगैरे. आणि अशी नॉर्मल लाईन असते, 18 तास 15 तास, ते डिपेंड करतात तुम्ही कुठल्या सीझनला येतात. आणि आता जनरली तेवढीच असेल ना हेमंत? आता सध्या अपडेट 24 आवर्सचा होता काल, 24 आवर्स वेटिंग आवर्स. त्यासाठी आपल्याला इथे पुढे भूदेवी कॉम्प्लेक्स आहे, तिकडे जाऊन चेक करायचं की सर्व दर्शन SSD टोकन मिळतंय का. हे टोकन मिळालं तर किती मध्ये होईल आपलं? वेळ लागतो टोकन मध्ये, किती लाईन आहे त्याच्यावर. त्याच्या ते टोकन जर भेटलं आपल्याला, तर आपल्याला मेन टेम्पल मध्ये हार्डली 5 ते 6 तासामध्ये आपलं दर्शन एक्सपेक्टेड आहे. आणि तुम्हाला कोणाला यायचं असेल तर लक्षात ठेवा, थोडं प्लॅन करून या. 300 रुपयाचं एक ऑनलाईन तिकीट मिळतं, पण ते 3 महिने आधीच काढावं लागतं. त्याच्याने तुम्हाला 2-3 तासात दर्शन होईल. म्हणजे आता वाजलेत किती, 6 वाजलेत. तर आपल्याकडे टाइम आहे आजसाठी, तर आपण चालत सिटी एक्सप्लोर करतोय. 2 किलोमीटर लांब आहे इस्कॉन, तर तिकडे चाललोय आपण. चालत आपण एक्सप्लोर करतो ना, तर सिटी वेगळी दिसते. खिडकीतून आपण गाडी वेगळी, चालत जे दिसते ते वेगळी दिसते. बरोबर, आणि पैसेही वाचतात. हा, असं बोलावंच लागेल. आपली बजेट ट्रिप आहे. आपला मॅप साठी गाईड आहे वैभव. वैभव किती लांब दाखवते? 20 मिनिटं चालायचंय. ठीक आहे आकाश, 20 मिनिटं चालायचं यार. चालू झालं बजेट ट्रिप इथूनच चालू झालं. पण नाश्त्याचं काय आहे का आता? नाश्त्यासाठी कोण स्पॉन्सर आहे ते सांगा. मला असं वाटतंय कोणीतरी पुढाकार घेतला पाहिजे. आशुतोष, कलिंगडही मोठे आहेत. हा बघा, कलिंगड पण आहे तिकडे. इथे कलिंगडची साईज पण खूप मोठी वाटते. जाताना बघूया आपण. आणि प्लस महत्वाचं सगळ्यात इम्पॉर्टंट हे भाई, आजच्या तारीखला LPG गॅस. आपल्या इथे तुटवडा चाललाय, पूर्ण भारतात तुटून येतो LPG गॅस. इकडे LPG गॅस आहे. सगळ्यात श्रीमंत माणसं आहेत आजकाल. रस्ता खूप चांगला आहे आणि इथे खूप सारे असे होमस्टेज बनवलेत माणसांनी. स्वतःच्या घरांना असे डबल ट्रिपल माळे बनवलेत आणि होमस्टे देऊन टाकलेत. रस्ते बघायचे, सनसेट भारी झालं बघा. सनसेट पोरांना काहीतरी दिसलं, पोरं आले इकडे लगेच खायला. त्याला मी बोललो परत नाराज केलं यार, पोरांना नाराज केलं, पोरं निघाली परत. यार काय काय आकाश, पोटाला मारून बजेट कसं ठरलं? पोरं चढायला लागली. हेमंतवर बोलतायत एकटा का डिसिजन घेतोय. आम्ही हे बघा, हॉस्पिटल बघा कसं बांधलं. पूर्ण बंगला आहे आणि इथे हॉस्पिटल आहे, भारी करून ठेवलंय. पोरांना काय पाहिजे इथे? अमृतुल्य. आंध्र प्रदेश मध्ये ते अमृतुल्य शोधतायत. काय बोलायचं? नुसता चालवतोय आम्हाला, नुसता चालवतोय, कुठे खायला थांबवतच नाही. हॅलो भाई, फायनली काहीतरी खायला, फायनली काहीतरी खायला आलोय. काय ते? ऑल मिक्स 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 मनी. अरे ठीक आहे, चलो ये 10 का है. 30 20 रुपयाला 2, 10 रुपयाला 1. करू नका रे, जे पाहिजे ते लगेच एक हे आलं काहीतरी. डिश नेम, नाव काय? डिश मोंडा. मोंडा. हा 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 मोंडा.
माहिती आहे आम्ही ह्याच्यामध्ये खातो मिनी बोंडा मिनी हे काहीतरी खातोय बोंडा आहे चांगलं आहे मी थोडं चालू आहे चटणी अनएक्सपेक्टेड आहे. चटणी अनएक्सपेक्टेड आहे. आम्हाला वाटलं चायनीज आहे पण ॲक्च्युली चायनीज चटणी नाही आहे. थोडं वेगळं लागतंय. तिखट चटणी आहे तिखट. अजून काहीतरी घेतलं आपण काय आहे ना केळाचं आहे बनायला पाहिजे. ओके केळाची भजी खातो आता आपण. बोंडा सगळ्यांना आवडलं वाटतं. बोंडे खातात सगळे. बोंडा पहिला तोंडात गेला पाहिजे पण बोंडा आवडला वाटतं. मस्त आहे, छान आहे. भाई आपल्याला भजी पण आली आहे. नुसता खर्च रे मिरची पण खातोय. एकाने तोडा ना एकाने तोडा ना. मालिक इतना खर्चा हो ही गया है तो दाल वडा भी ले लो. आम्ही जस्ट बिल पे करत होतो तो पण आम्हाला आवाज आला एक पाठवून. हेमंतचा आवाज होता बोलतो माझ्याकडून स्पॉन्सर आहे. आशा पोरांनी अजून एक प्लेट घेतले बोंडा. दिलदार म्हणायचं दिलदार असते. हा बाई कोण नाव ठेवत होतं हेमंतला. कोण ते हेमंतला कोण काय बोलत होतं. चुप चाललंय. बाकी नाही आहे आपल्या दोस्तीतल्या दुनियेतला राजा माणूस हेमंत दादा काम पहिला स्पॉन्सर मिळालाय. विजय असो विजय असो. पहिला स्पॉन्सर मिळालेला आहे आपला. किती बिल झालं अरे यार 270 बिल गेलं यार. म्हणजे करणारे 500 रुपयाची नोट दिली आहे त्याने आपल्याला स्पॉन्सर करण्यासाठी. अजून किती 230 रुपये बाकी आहेत. कॉफी पिऊया आता. फ्रीवर आलोय. मी गोटी सोडा घेतला बाकी चाय कॉफी घेत आहेत. इस्कॉन टेम्पल आहे तिकडे आलोय. असं काय मंदिर आहे. बोलत नाही एंट्री आहे. आता जस्ट दर्शन करून आलो. म्हणजे आता झोपलं पाहिजे आपण लगेच. आता आम्ही भूदेवी कॉम्प्लेक्सच्या इथून जाऊन आलो. त्याची डिटेल घरी जाऊन सांगतो. आणि आता रिटर्न चाललो तर आम्ही लस्सी आणि रोज मिल्क घ्यायला थांबलेलो. लस्सीची साईज दाखवतो तुम्हाला. फुल काय आहे हेमंत. रोज मिल्क साईज बघा किती आहे. हे बघा यांनी काय मागवलंय. चॉकलेट साईज बघा फुल. आपण लस्सी मागवली. लस्सी येते आपली फुल मँगो लस्सी स्पेशल आहे. चांगली मस्त चांगली. व्हॉट इज द पब्लिक. बाहेर का झोपले यार. तर आता रात्रीचे 9 वाजलेत आणि आता आम्ही रूमवर आलोय. आम्ही भूदेवी कॉम्प्लेक्सला गेलेलो. तिकडे थोडीफार माहिती काढली त्यांच्याकडून लोकल्स कडून. त्यांनी सांगितलं की गर्दीच्या बेसिसवर ते लोक टोकन रिलीज करतात. टाइम असा फिक्स नसतो. 5:30 6 o'clock पर्यंत जातात. पण आता आम्ही गेलेलो 8 वाजता तरी पण लोक तिकडे होते. त्यांनी इन शॉर्ट सांगितलं की जे SSD टोकन आपल्याला मिळणार आहे लवकर दर्शनासाठी तर ते सकाळी 5:30 की 6 ला चालू करणार. त्या भूदेवी कॉम्प्लेक्सच्या इथे थोडेफार लिमिटेड असतात कुपन्स. तर तिकडे माणसं 3 पासून लाईन लावतात. तर आम्ही असं ठरवलंय की सकाळी आता थोडा वेळ झोपणार आम्ही 4-5 तास आणि 3 वाजता तिकडे पोहोचणार. ते तिथे लाईन लावणार आणि तेव्हा कुपन घेणार. मग ते समजा आज कुपन घेतलं तर उद्याची डेट मिळते आपल्याला दर्शनाची तिरुपती बालाजीचा. माहिती नाही त्या कुपनच्या बेसिसवर पुढचे प्लॅन्स रेडी असतात. हा. जर उद्या आम्ही कुपन घेतलं जर उद्याची संध्याकाळची डेट मिळाली हा. उद्या संध्याकाळी लगेच उद्या जाऊ. तिथूनच तिरुपतीला जाऊ. तिरुमालाला. किंवा जर उद्याची डेट नाही मिळाली परवाची डेट मिळाली तर मग पुढचा उद्या plan उद्या हा, discuss मग करू. उद्याचा साईट सीइंग करू तिरुपती जवळ. बघूया ते आता उद्या कळेल. आता आम्ही झोपून जातो आणि उद्या सकाळी उठून 3 ला निघायचं आपल्याला. तर भेटू तसं. गुड नाईट.